पुढची महत्त्वाची अपडेट, अंगणवाडी सेविकेवरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आली आहे। रेश्मा पारधी यांच्यावरची बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आली आहे। पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। अंगणवाडीमध्ये दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या देवयानी पारधी यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात येते तशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांनी दिली आहे। तसंच सोमवारी त्यांच्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी येथील अंगणवाडी सेविका ताई आमच्या देवयानी पारधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याच्यातनं असं समोर आलं की जो पोषण आहार अंगणवाडीला पुरवला जातो तो अतिशय निकृष्ट आहे। ते अन्नसुद्धा शिजवलं जात नाही, तशा प्रकारचं अन्न विद्यार्थ्यांना द्यायचं का असा विषय होता तो। तर त्या संदर्भात त्यांनी पोस्ट केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती। ती कार्यवाही अत्यंत अन्यायकारक होती हे आम्हाला सुद्धा नंतर लक्षात आलं, परंतु आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आमचे मुख्य अधिकारी श्री गजानन पाटील यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्या ताईंना परत कामावर घेण्याच्या सूचना आता थोड्याच वेळात जातील, पोचल्या पण असतील कदाचित, आणि त्यांना कामावर घेऊन त्यांनी जी तक्रार केलेली त्या तक्रारीच्या येत्या सोमवारी ताबडतोबीने शहानिशा करून काही तो निर्णय घेतला जाणार आहे।